मेनी स्माइल मेक्स अ गुड डे. हे आहेत बिस्किट्स. त्याच्यामध्ये आहे कॅश्यू कुकीज आहेत हे. तर खरंच बघूयात यामध्ये किती काजू आहेत ते. कारण ज्यावेळेस महत् प्रयत्नाने आपण बघतो त्यावेळेस ह्या हिडन अशा एका याच्या खाली बऱ्याच लिहिल्यानंतर इन्ग्रेडियंट्स आहेत. नक्कीच त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट हे बरेच हार्मफुल असणार आहेत काही. एक आहे रिफाइंड व्हीट फ्लोअर, म्हणजे मैदा आहे. मैदा हा पोट खराब करतो आणि ओबेसिटी वाढवतो, तुम्हाला माहिती आहे जास्त जर खाल्ला तर. त्यानंतर रिफाइंड पाम ऑइल, दुसरंच इन्ग्रेडियंट आहे रिफाइंड पाम ऑइल, जे की कोलेस्ट्रॉल वाढवतं, तेही जास्त खाल्लं तर. त्यानंतर इन्व्हर्ट शुगर आहे, म्हणजे डायरेक्ट आर्टिफिशियल शुगर आहे, जी की इन्सुलिन स्पाइक करतं. आणि चौथ्या नंबरला आहे कॅश्यू. त्यानंतर आहेत फ्लेवर्स वगैरे आर्टिफिशियल. तर आत्ता तुम्ही बघितल्याप्रमाणे फक्त 100 ग्राममध्ये 1.4% कॅश्यू म्हणजेच 1.5 ग्राम काजू आहेत. आणि तुम्ही हे रोज खाणार का? कारण कंपनी ही नियमात आहे, कंपनी क्लेम करते तेवढ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परंतु तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे खरंच काजू कुकी आहेत का? तुम्ही लेबल रीड करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा की हे काजू कुकी होऊ शकतात का?